मेडिक्लेम ऑनलाईन घेतल्यावर पॉलिसीमध्ये एन्डॉर्समेंट करता येते का, एनहान्समेंट करता येते का, क्लेम मिळतो का, सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो क्लेम मिळतो का. हे सगळे प्रश्न आपल्याला नक्की पडतात. कारण ऑनलाईन मेडिक्लेम आपण घेतो तेव्हा कंपनी आपल्याला ऑफर करते, पण सर्व्हिस देणारं असतं का, ह्याविषयी किंवा ऑनलाईन मेडिक्लेम नक्की काय असतो हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. नमस्कार, मी स्वरदा कुलकर्णी घेऊन आले आहे माझं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आस्क स्वरदा. आजच्या जमान्यात आपण प्रत्येक गोष्ट ऑनलाईन खरेदी करण्याकडे आपला कल असतो. ही गोष्ट घेत असताना इतर कुठलीही वस्तू असेल तर ती आपण घेतो आणि ती वापरून त्याचा उपभोग घेत असतो. पण मेडिक्लेम ही अशी गोष्ट आहे की ज्यासाठी आपल्याला सर्व्हिसिंगची गरज असते. मग ही गोष्ट म्हणजे मेडिक्लेम आपण ऑनलाईन खरेदी केली पाहिजे का, करत असताना काय गोष्टींचा विचार केला पाहिजे, आणि जर आपण ऑनलाईन न घेता ऍडवायझर कडनं आपण ती घेतली तर आपल्याला नक्की काय फरक पडू शकतो. आजच्या व्हिडिओतून आपण हाच विषय समजून घेणार आहोत. सो सुरू करूयात. सध्या काय होतं, आपण टीव्ही सुरू करतो. टीव्ही सुरू केल्यावर आपल्या समोर एखादा सेलिब्रिटी येतो आणि त्यामध्ये तो सांगतो 500 रुपयात मेडिक्लेम करून घ्या. एखादी पॉलिसी करत असताना त्या पॉलिसीमध्ये आपल्याला एनहान्समेंटची गरज पडू शकते, एन्डॉर्समेंटची गरज पडू शकते, क्लेम्सच्या वेळेस मदतीची गरज पडू शकते. ह्यापैकी कुठल्याही सर्व्हिसेस द्यायची वेळ आली तेव्हा ना कंपनी तिथे असते ना तो सेलिब्रिटी तिथे असतो. त्यामुळे ऑनलाईन मेडिक्लेम घेताना आपण या गोष्टींचा पहिले नक्की विचार केला पाहिजे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपणही त्या कंपनीच्या पोर्टलवर जातो आणि त्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबाची माहिती टाकतो, एखादी ठराविक रक्कम तिथे टाकतो आणि त्याप्रमाणे आपल्या कुटुंबासाठी किती प्रीमियम पडेल याचं कंपॅरिझन आपल्याला ती कंपनी पोर्टलवरनं दाखवते. यामध्ये काय होतं की आपल्याला कव्हरेज किंवा त्यामध्ये मिळणारे बेनिफिट्स किंवा त्यासाठी लागणारा प्रीमियम याचं कंपॅरिझन दिसतं. पण खरी वेळ येते तेव्हा जेव्हा आपल्याला क्लेम करायची गरज पडते. कारण आपण अशा पोर्टलवरनं पॉलिसी घेतो, ती पॉलिसी कॉपी आपल्याला मेलवर, व्हॉट्सअपवर अगदी व्यवस्थित येऊन जाते. त्यामुळे आपल्याला वाटतं की सर्व्हिस किती चोख आहे. पण ज्या वेळेला क्लेम करायची गरज पडते तेव्हा ती मधली मीडिएटर कंपनी बाजूला होऊन जाते आणि आपल्याला त्या इन्शुरन्स कंपनीसोबत डील करावं लागतं. अशा वेळेला त्या कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह आपल्याला मदत करू शकतोच असं नाही, कारण आपण ऑनलाईन पोर्टलवरनं पॉलिसी घेतलेली असते. आणि ज्या वेळेला क्लेम करायची गरज पडते तेव्हा मात्र आपल्यालाच स्वतःला त्या कंपनीला संपर्क करावा लागतो आणि क्लेमची सगळी प्रोसेस आपल्याला स्वतःला करावी लागते. आता मला सांगा, जर या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःला कराव्या लागणार असतील तर ऑनलाईन पोर्टलवरनं पॉलिसी घेतली पाहिजे का? आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगते. ती पॉलिसी घेतल्यानंतर म्हणजे ऑनलाईन पोर्टलवरनं पॉलिसी घेतल्यानंतर जेव्हा आपल्याला सर्व्हिस मिळण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला सर्व्हिस देणारं कुणीही नसतं. म्हणजे काय, पॉलिसीमध्ये जर आपल्या फॅमिली मेंबरला ऍड करायचं असेल, एखाद्याचं नाव कमी करायचं असेल, पॉलिसीची सम इन्शुअर्ड वाढवायची असेल किंवा कमी करायची असेल किंवा अगदी क्लेम करायची वेळ आली तर यापैकी आपल्याला कुठल्याही गोष्टीला सर्व्हिस द्यायला कोणीही नसतं. मला सांगा, जर आपण मेडिक्लेम घेतलेली आहे आणि आपल्या फॅमिली मेंबरला मेडिक्लेम बद्दल माहितीये पण मेडिक्लेम कशी वापरायची हे माहित नसेल आणि चुकून आपणच आजारी पडलो तर त्यांना ह्याबद्दलची सर्व्हिस कोण देणार याचा विचार केलाय का कधी? नाही ना. त्यामुळे ऑनलाईन पोर्टलवरनं जेव्हा आपण पॉलिसी घेतो तेव्हा जर सर्व्हिस मिळणार नसेल तर आपण शक्यतो एखाद्या मीडिएटर थ्रूच पॉलिसी घेतली पाहिजे असं माझं मत आहे. ऑनलाईन पोर्टलवरनं आपण जेव्हा मेडिक्लेम घेतो तेव्हा सर्व्हिस मिळणं हा तर सगळ्यात मोठा इश्यू असतो. पण जेव्हा आपल्या पॉलिसीमध्ये काही बदल करायची गरज पडते किंवा आपल्या पॉलिसीमध्ये क्लेम मिळायची गरज पडते त्यावेळेला जो क्लेम मिळतो, म्हणजे आत्ताच झालेला एक किस्सा सांगते तुम्हाला. एकाकडे अशीच ऑनलाईन खरेदी केलेली पॉलिसी होती आणि त्या क्लेममध्ये जेव्हा त्यांना पूर्ण डिडक्शन शीट आलं, म्हणजे टोटल क्लेम होता त्यांचा काहीतरी 1,80,000चा आणि मिळताना क्लेम मिळाला 1,20,000चा. जवळपास 60,000चं नुकसान झालं. आता हे नुकसान कशामुळे झालं तर सगळ्यात महत्वाचं त्या पॉलिसीमध्ये कॅपिंग, कोपेमेंट, सबलिमिट अशा बऱ्याचशा छुप्या गोष्टी होत्या. तुमच्या लक्षात येतंय का, जेव्हा आपण पॉलिसीचं कंपॅरिझन बघायला गेलो, प्रीमियम कंपॅरिझन,
त्यावेळेला त्याच्यामध्ये कुठेही असं मेन्शन केलेलं नव्हतं की यामध्ये कोपेमेंट किती असेल, सबलिमिट किती असेल, कॅपिंग किती असेल, आणि ते लिहिलेलं नसल्यामुळे आपण ती पॉलिसी स्वस्त आहे असं समजून ती पॉलिसी घेतली. पण त्याचा परिणाम ज्या वेळेला आपल्याला क्लेम मिळायची वेळ आली त्यावेळेला त्या मिळणाऱ्या रकमेवर झाला आणि तब्बल 60,000 रुपयाचं नुकसान झालं. हीच गोष्ट अनेकांच्या बाबतीत घडते. म्हणजे पॉलिसी सर्व्हिसिंग हा तर भाग असतोच, पण पॉलिसीमध्ये काय मिळणार आहे आणि काय मिळणार नाहीये याविषयी कोणीही स्पष्टपणे तुम्हाला सांगत नाही. एक त्या पोर्टलचा जो टेलिकॉलर असतो तो तुम्हाला फक्त अटेंड करतो, पॉलिसीचे बेनिफिट सांगतो, पण यामध्ये काय मिळणार आहे, काय मिळणार नाहीये, कुठे कमी मिळणार आहे किंवा कुठे तुमचं नुकसान होऊ शकतं याविषयी कोणी तुम्हाला कल्पना देत नाही. त्यामुळे ऑनलाईन पॉलिसी खरेदी करताना नक्की विचार करा आणि ह्या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित खात्री करून घ्या आणि मगच घ्या. आता आपण समजून घेऊ की ज्यांनी ऑलरेडी ऑनलाईन पॉलिसी खरेदी केली आहे त्यांनी काय केलं पाहिजे. म्हणजे ज्यांच्याकडे ऑलरेडी ऑनलाईन पोर्टलवरनं पॉलिसी घेतलेली असेल त्यांनी आपल्या पॉलिसीमध्ये नेमका काय बदल केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं की तुमची असलेली पॉलिसी अजिबात डिस्कंटिन्यू करू नका. जरी ती ऑनलाईन पोर्टल थ्रू घेतलेली असेल तरीही तुम्ही रिन्युअलच्या वेळेला ती पोर्टेबिलिटी करू शकता. म्हणजे एखाद्या ऍडवायझर थ्रू किंवा एखाद्या इंटरमिडिएट थ्रू तुम्ही ती पॉलिसी एखाद्या एजंटकडनं, सर्व्हिस मिळेल अशा व्यक्तीकडनं पोर्टेबिलिटीमध्ये शिफ्ट करून घेऊ शकता. यामुळे काय होईल की तुमच्या पॉलिसीची सिनियरिटी तशीच राहील, तुमच्या पॉलिसीला कोणताही वेटिंग पिरियड लागणार नाही, तुमच्या पॉलिसीला डे 1 पासून तुम्हाला कव्हर मिळेल आणि तुमच्या पॉलिसीमध्ये जुन्या पॉलिसीमुळे जे काही सर्व्हिसेस मिळणार नव्हत्या, जे काही तोटे होणार होते ते सगळे तोटे आपल्याला टाळता येऊ शकतात. संपूर्ण व्हिडिओ बघितल्यावर आपल्या लक्षात आलं असेल की आपल्याला 3 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. सगळ्यात महत्वाचं, जर आपण ऑनलाईन पॉलिसी खरेदी करत असलो तर आपल्याला फक्त पॉलिसीमधला प्रीमियम कंपॅरिझन दाखवली जाते. यामध्ये प्रॉडक्टचे फायदे, सर्व्हिसेस ह्याविषयी आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्या जात नाहीत, त्यामुळे आपला तोटा होऊ शकतो. दुसरं, जर आपण ऑनलाईन पॉलिसी खरेदी करत असलो किंवा आपली पॉलिसी असेल तर आपण काय काळजी घेऊ शकतो आणि आपल्या त्या पॉलिसीचं, तिसरा आणि महत्वाचा मुद्दा, जर आपल्याला त्या पॉलिसीचं कंटिन्युएशन ठेवायचं असेल तर आपल्याला काय पर्याय आहे आणि ह्या गोष्टी करत असताना आपण कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. ह्या आणि अशाच काही व्हिडिओसह घेऊन आले आहे माझं YouTube चॅनल ज्याचं नाव आहे आस्क स्वरदा. हे चॅनल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.